सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी. तेजस्वी न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत. 2 डिसेंबर जागतिक प्रदूषण प्रतिबंध दिनानिमित्त सायकल व पर्यावरण प्रेमी हिम्मतराव मलबे यांची 100 किलोमीटर सायकल प्रबोधन मोहीम. 2 डिसेंबर जागतिक प्रदूषण प्रतिबंध दिनाचे औचित्य साधत पलूसमधील लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज पलूस चे पर्यावरणप्रेमी व उपक्रमशील आदर्श शिक्षक हिम्मतराव मलबे यांनी 100 किलोमीटर सायकल प्रवास करत विविध ठिकाणी प्रदूषण विरोधी जनजागृती केली. गेली 27 वर्ष सेवेत असलेले आरोग्य, शिक्षण, पर्यावरण व सामाजिक प्रबोधनासाठी कार्यरत असलेल्या मलबे सरांनी पलूस, कुंडल, ताकारी, भवानीनगर, शेनोली, कारवे, कराड व परत पलूस असा 100 किलोमीटर्स पर्यंत सायकल प्रवास केला. दरम्यान कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मारकाला समाधीस्थळाला भेट देत अभिवादन केले. समाधीस्थळी चिपळूण येथील सहलीवरील विद्यार्थ्यांशी संवाद साधत सरांनी वायू, ध्वनी, पाणी, घनकचरा, रसायन व जीवाणूजन्य प्रदूषणाचे धोके स्पष्ट केले. पर्यावरण संरक्षण ही सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश त्यांनी दिला. पलूसला परतताना सरांनी शिवतीर्थ येथे महिला शिक्षण महाविद्यालय आयोजित प्रभात फेरीत सहभागी होत उपस्थित शिक्षक वर्ग, विद्यार्थी व नागरिकांना प्रदूषण प्रतिबंध, आरोग्य व सायकल संस्कृती याबाबत संवाद साधले. प्राचार्य बल्लाळ सर व NS प्रमुख शिंदे सर यांनीही विज्ञान शाखेच्या विद्यार्थिनींसह प्रदूषण जागरूकतेसाठी प्रभात फेरी काढली. यानंतर कारवे येथील दानशूर शामराव थोरात विद्यालयात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून मलबे सरांनी विद्यार्थ्यांना प्रदूषण प्रतिबंध दिनाचे महत्त्व पटवून दिले. सायकल चालवा, आरोग्य सांभाळा, प्रदूषण टाळा, पर्यावरण वाचवा, आपली वसुंधरा स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवणे हीच खरी सुजाण नागरिकत्वाची ओळख असा संदेश त्यांनी दिला. यावेळी त्यांनी शिवाई प्रबोधन वाचनालयाच्या वतीने व अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे प्रकाशित प्रबोधनपर पुस्तकांचा संच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका थोरात मॅडम यांना भेट दिला. दिवसभरात 100 किलोमीटर सायकल प्रवास करत मलबे सरांनी विविध ठिकाणी कृतीयुक्त प्रचार प्रसार, प्रदूषण प्रतिबंध व पर्यावरण जनजागृती केली. प्रदूषण प्रतिबंध दिनी त्यांच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. नमस्कार सर्वांना. आज 2 डिसेंबर आहे. 2 डिसेंबर 2025. आजचं दिनविशेष म्हणजे आज जागतिक प्रदूषण प्रतिबंध दिन म्हणून संपूर्ण विश्वभरामध्ये साजरा केला जातो आणि त्याचाच एक भाग म्हणून सायकल चालवा, आरोग्य सांभाळा, प्रदूषण टाळा, पर्यावरण वाचवा. कारण पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन म्हणजे जीवसृष्टीचं रक्षण या संकल्पनेसह या पर्यावरणविषयक सामाजिक संदेशासह पलूस, कुंडल, ताकारी, भवानीनगर आणि सध्या संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या समाधीस्थळाला त्या ठिकाणी अभिवादन करून महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या या स्मृतीस्थळा ठिकाणी अर्थातच विश्वारूढ असणारा या ठिकाणी जो पुतळा आहे त्या या ठिकाणी अभिवादन करून या ठिकाणी याच प्रदूषण विरोधी आणि प्रदूषणाचा जो विळखा आहे त्याच्यावरती काम करणाऱ्या एका शैक्षणिक प्रवाहातील महिला शिक्षण महाविद्यालय त्यांच्या या स्टाफची या ठिकाणी भेट झाली आणि त्यांनीही या प्रदूषणाच्या संदर्भात आणि एक सामाजिक अवेअरनेस वैद्यकीय दृष्टिकोनातून काय असावा यासाठी एक अवेअरनेस या ठिकाणी निर्माण व्हावा म्हणून छान सुंदर असे या ठिकाणी होर्डिंग घेऊन, बोर्ड्स घेऊन ते प्रचार, प्रबोधन आणि प्रसार करण्याचं काम या शैक्षणिक क्लिनिकच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. त्यांना मी मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद देतो आणि त्याचाच एक छोटासा भाग म्हणून मीही दररोज साधारणपणे 40 ते 50 किलोमीटर सायकल प्रवास करून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन या प्रदूषणाच्या आणि पर्यावरणाच्या संरक्षण आणि प्रदूषणाच्या संदर्भात आपल्याला जमेल त्या पद्धतीनं थोडीशी माहिती देत राष्ट्रीय हरित सेना असेल किंवा अन्य पर्यावरणप्रेमी यांच्या माध्यमातून हा संदेश देण्याचा प्रयत्न करतो आहे. आज 100 किलोमीटर सायकल प्रवास करून हा प्रदूषण प्रतिबंध दिन या निमित्तानं साजरा होतो आहे. वेगवेगळ्या ठिकाणी थांबून मुलांना आणि अशा सर्व घटकांना या पद्धतीनं अवेअर करायचा प्रयत्न करतो आहे. त्याचाच एक छोटासा भाग तुमच्यासमोर आहे. तुम्ही या इव्हेंटच्या थोडीशी माहिती सांगा. धन्यवाद. नमस्कार. शिक्षण मंडळ कराड 105 वर्ष परंपरा असलेलं शिक्षण मंडळ
या संस्थेचं महिला महाविद्यालय कराड या महाविद्यालयात मी प्राचार्य म्हणून तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे. आमचे NSS विभागाचे प्रमुख इथे शिंदे सर आहेत. त्याचबरोबर सूक्ष्मजीवशास्त्र विषय मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंटचे इथे प्राध्यापक आहेत, विद्यार्थी आहेत. आणि याच्या प्रदूषण नियंत्रण दिवसाचं औचित्य साधून हा तुम्हाला इथं दिसतो तो एअर सॅम्पलर आहे. या एअर सॅम्पलरनं आम्ही कराड आणि कराड परिसरामध्ये प्रदूषणाची तीव्रता किती आहे. हिवाळ्यामध्ये आपण पाहतो की वेगवेगळे जीवाणू आणि विषाणूजन्य आजार होतात. ते आजार नेमके कुठल्या जीवाणूमुळे होतात, कुठल्या विषाणूमुळे होतात आणि त्याला नेमका उपाय काय, त्याला ड्रग रेजिस्टन्स आलेला आहे किंवा नाही, कुठल्या अँटीबायोटिक चालतात, कुठल्या अँटीबायोटिक चालत नाही. सर्वसाधारणतः आपण बघतो की हिवाळ्यामध्ये रोग होतात, डॉक्टरांच्याकडे याच्यामध्ये माणसं जातात आणि त्यांना अँटीबायोटिक हे अंदाजानं दिली जातात. आम्ही या परिसरातले जीवाणू नेमके कुठले आहेत आणि त्याला कुठल्या अँटीबायोटिक नेमकं चालणार आहे याचं पृथक्करण करून आम्ही जवळच्या मेडिकल प्रॅक्टिशनरला देणार आहोत. ही काही चळवळ आहे ही आमची यापुढे चालू राहणार आहे. अनेक शहरामध्ये, अनेक गावामध्ये, खेडोपाडी आम्ही हा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत. याची सुरुवात आम्ही आजच्या दिवसाचं प्रदूषण नियंत्रण दिनाचं औचित्य साधून आम्ही केलेली आहे. सर तुम्हाला बोलायचं काय? आमचे शिक्षण मंडळ कराड संचलित महिला महाविद्यालय कराड नेहमीच सामाजिक संदेश, सामाजिक जनजागृतीच्या बाबतीत अग्रेसर असतं. आणि आज आपण बघतोय की प्रदूषणाचा विळखा संपूर्ण जगाला बसलेला आहे. आणि अशा वेळेस सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रदूषणाच्या बाबतीत जनजागृती करणं खूप गरजेचं आहे. आणि यानिमित्त आम्ही आमच्या महिला महाविद्यालय कराडमधील मायक्रोबायोलॉजी आणि NSS विभागाच्या वतीनं आम्ही संयुक्तपणे ही चळवळ सुरू करत आहोत. आणि आजच्या दिवसापासून या चळवळीची खरं आम्ही शुभारंभ केलेला आहे. धन्यवाद. खूप छान. खरं तर संस्कारक्षम पिढीसमोर हा विषय येणं अत्यंत गरजेचं आहे. कारण संस्कारक्षम पिढी म्हणजे उद्याची या देशाची सुजाण नागरिक आहे आणि त्यांच्या हातात या देशाचं भवितव्य टिकवणं, आपल्या वसुंधरेचं भवितव्य असणार आहे. त्यानिमित्तानं मी एकच म्हणेन की आपली जी वसुंधरा आहे ती स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील राहूया. कारण ती जर वसुंधरा स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त असेल तरच तुमचं आमचं जीवन हे आनंददायी असणार आहे, आरोग्यदायी असणार आहे. त्यामुळं जग हे सारे सुंदर आहे, आपण सारे सुंदर होऊया हीच या निमित्तानं एक छोटीशी अपेक्षा व्यक्त करेन. आणि एक छोटंसं पुस्तक पलूस शिक्षण प्रसारक मंडळ, लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज पलूस आणि शिवाई प्रबोधन वाचनालयाच्या वतीनं एक छोटंसं पुस्तक या निमित्तानं, प्रेरणादायी पुस्तक तुम्हाला या निमित्तानं भेट देतोय. त्याचा तुम्ही स्वीकार करावा. थँक्यू. देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि रहा अपडेट.